आज आपण मस्त की कारल्याची भाजी बनवूया. तर कारल्याची भाजी सगळ्यांनाच आवडेल अशी नाही, पण ही कारल्याची भाजी खाल्ली तर गुणकारिक आणि औषधी असते म्हणून खावी. डायबिटीज किंवा शुगरवाल्यांना वगैरे अशा या कारल्याची भाजी पौष्टिक असते आणि चांगली असते आणि त्यांच्यासाठी उत्तम असते. म्हणून तर कारली बघा त्याच्यावरच्या साळा काढून घेतल्या आहेत. थोडंसं मीठ टाकून स्वच्छ बारीक चिरून वगैरे घ्यायचं आहे आणि त्याला मस्त मीठ टाकून बघा त्यातला सगळा फेस म्हणजे हा फेसाला पाणी काढून घ्यायचं आहे. तो ना एकदम कडू पाणी निघून गेलं मग कारल्याची भाजी थोडी कमी कडू लागते आणि चवीला एक नंबर लागते. तर सगळा फेसाचं पाणी काढून घ्यायचं आणि थोडे निथळून घ्यायचे आणि थोडे धुवून घ्यायचे आणि सगळं पाणी झालं की बघा सुके सुके अशी कारले करून घ्यायचे आहेत. त्या आत्ताच्या मूठ करून मस्त पाणी काढून घ्यायचं. तेलामध्ये लसूण कांदा परतवून घ्यायचं आहे. थोडंसंच परतून घ्यायचं, ब्राऊन वगैरे करायची गरज नाही. हिंग हळद मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकायची जी आपण पाणी काढलेला कारले. आता मिठाच्या पाण्यामध्ये काढून घेतलेलं पाणी म्हणजे एकदम छान लागतं कारले. आता मिरची टाकून घ्यायची, कारले टाकून घ्यायचे, इकडून तिकडून परतून घ्यायचे. तुम्ही ही मिरचीवर करू शकता, मसाल्यावर करू शकता. मी हिरव्या मिरचीवर करते. मीठ टाकून घेतली चवीनुसार आणि परतवून घ्यायचं आहे. 1 मिनटं मस्त झाकण ठेवून छानपैकी शिजवून द्यायची कारल्याची भाजी. झटपट होणारी रेसिपी आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा. भाकरी भाताबरोबर भाजी एक नंबर लागते, चपातीबरोबर छान लागते. जेवणाबरोबर करून बघा, छानपैकी अशी पौष्टिक ही भाजी. लहान मुलांना द्या, त्यांना जंत वगैरे होणार नाहीत आणि गोड जास्त खात असेल ना त्यांना कारल्याची भाजी खरंच आठवड्यातून 2-3 वेळेला करत जा, म्हणजे ना शुगर वगैरे वाढत नाही आणि छानपैकी अशी कारल्याची भाजी केली ते पोटात जंत वगैरे होत नाही आणि पौष्टिक ही भाजी होते. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर, जेवणाबरोबर. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नाही. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.